नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पुरोहित तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, तो सुद्धा शोल्डर प्रिन्सेस कट। आता शोल्डर प्रिन्सेस कट कसा असतो ते आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण आता माप सांगू। उंची आहे 13.5, छाती आहे 36, कंबर आहे 30, शोल्डर 5.5, मुंडा 6, पुढचा गळा 6 आणि मागचा गळा 9 आहे। आता याला आपण बाह्या लावणार नाही आहोत, स्लीवलेस करणार आहोत, त्यामुळे बाही कटिंग करायची नाही आहे। आता सगळ्यात आधी आपण उंचीचं माप टाकूया। उंची आहे 13.5, तर 1 इंच जास्तीचं घेऊन आपण 14.5 वर मार्क करायचं आहे। त्यानंतर शोल्डर 5.5 टाकायचं आहे। मुंडा 6 घ्यायचा आहे आणि एक मुंड्याची रेषा आखून घ्यायची। त्यानंतर आपण इथे छातीचं माप टाकूया। छातीचा चौथा, आता 36 आहे छाती, तर त्याचा चौथा आहे 9 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ही 10.5ची घडी असणार आहे। तसंच खालच्या बाजूला आपण कंबरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 30, तर त्याचा चौथा होतो 7.5, 1 इंच डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता ही रेषा आपण आखून घेऊ। इथं आपल्याला गळा रुंदी ही 2.5 घ्यायची आहे। आता सगळ्यात आधी आपण मागचा पार्ट कट करू, त्यामुळे आता इथे मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे। मागचा गळा आहे 9 इंच। आता खालच्या बाजूला आपण रुंदी वाढवून घ्यायची। जर तुम्ही गोल गळा करणार असाल तर नेहमीप्रमाणे। आता इथे तुम्हाला गोल गळा करायचा असेल तर तुम्ही त्याला गोल गळ्याचा आकार देऊ शकता। आता मी याला वी नेक करणार आहे, त्याच्यामुळे वी नेकचा आकार द्यायचा आहे। आता तो पहा, एक डायरेक्ट तिरकी रेष द्यायची आणि वी नेकच्या आकारासाठी हे पाय इथे मध्यावर तुम्हाला 1/2 इंच हे पायचा मध्य करायचं आणि 1/2 इंच बाहेरच्या बाजूला रेषा द्यायची आणि डॉटेड लाईनमध्ये तुम्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे। म्हणजे डायरेक्ट तिरकी सरळ रेषा न देता आपण थोडासा राऊंड नेक करायचा आहे त्याला, तो वी नेक जास्त छान दिसतो असं। त्यानंतर इथे मागच्या बाजूला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मागच्या मुंड्याचा पहिल्यांदा देणार आहोत आपण। 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने मुंड्याला आकार द्यायचा आहे। आता ही मार्जिनची रेषा आपण आखून घेऊ।
आणि आता याचं बॅक पार्ट कट करूया. आता हे झालं मागच्या बाजूचं कटिंग. गळ्याचा आकार हा मी नंतर कट करणार आहे. आता इथे पहिल्यांदा अर्धा इंच आपण हुकलूक पट्टीसाठी मार्जिन द्यायचं आहे. हे पण मी आहे असंच ठेवले, अर्धा इंच सोडून. त्यानंतर उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आपल्याला. 15.5 घ्यायचे आता. आणि आता ही उंचीची रेषा आखून घ्यायची आपण. त्यानंतर बाकीचा मुंड्याचा आकार आहे असाच आखून घ्यायचा. साईडला देखील आहे असंच आखून घ्यायचे आपण. त्यानंतर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. जेवढं आपण शोल्डर पट्टी घेतली तेवढं शोल्डरचं मार्किंग करायचं आहे आणि हा बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर आता मुंड्याची रेषा आखून घ्यायची. त्यानंतर पुढच्या मुंड्याचा 1 इंचावर आकार द्यायचा आहे आणि आपल्याला फ्रेंच कर्वच्या साईडने मुंड्याला आकार द्यायचा आहे. हे झालं आता पुढच्या मुंड्याचा आकार. त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याची उंची टाकायची आहे. आता याच्यात गळ्याची उंची ही 6 दिलेली आहे, पण आता पुढे देखील हा व्ही नेक करायचा आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी उंची वाढवणार आहे. कारण व्ही नेकला थोडा गळ्याची उंची थोडी जास्त लागते. त्यामुळे आता इथे मी गळ्याची उंची घेतली आहे 7.5. पुढचा देखील गळा व्ही नेकच करायचा आहे, त्यामुळे तिरकी रेषा आखून घ्यायची आणि इथे मध्य अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि डॉटेड लाईन घेऊन आपल्याला गळ्याचा आकार करायचा आहे. हे झाला गळ्याचा आकार. आता आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. आता 36 चेस्ट आहे, त्याचा टक्स पॉईंट काढायचा आहे आपल्याला. तो होणार आहे 10.5. छातीचा चौथा अधिक 1.5 इंच मिळवायचा आहे. म्हणजे छातीचा चौथा 9 आणि त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 10.5 वर आपण पॉईंट दिला आहे. हा टक्स पॉईंट झाला. आता आडवा टक्स आपण कसा घेतो, छातीचा 10वा भाग म्हणजे 36
चा 10वा भाग हा 3.6 होतो. तेवढा पॉईंट द्यायचा आहे 3.6 वर. त्यानंतर याच्या खाली आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. जो आपण टक्स पॉईंट घेतला आहे त्याच्याच खाली आपण 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता ही एक रेषा आखून घेऊ आपण टक्स पॉईंटची. त्याच्यानंतर ही 2.5 इंचावरची रेषा आहे. 2.5 इंचावर जो आपण पॉईंट दिला खाली ती एक रेषा आखून घेऊ. हे झाल्या 2 रेषा. आता इथल्या खालच्या साईडला आपण हे जे अंतर आहे याच्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. आता हे किती आहे, इथे जवळजवळ 3.25 आहे, तर हे आपण 3.5 ठीक आहे. आता ही रेषा अशी तिरकी द्यायची आपल्याला. आता आपल्याला इथे जेवढं अंतर घेतलं आपण मार्जिन सोडून आपण हे अंतर जितकं घेतलं तेवढंच त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त आपल्याला घ्यायचं आहे. सॉरी, अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आपण. आता 3.25 घेतले तर मी आता हे 4.25 घेणार आहे आणि इथे बरोबर, किंवा तुम्ही याचा मध्य काढला तरीही चालतोय. शोल्डरचा मध्य काढायचा आहे आणि एक पॉईंट द्यायचा आहे. आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट सरळ रेषा आपल्याला ही आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे. आता याला आपण 3 इंचाचा टक्स टाकणार आहोत. 3 इंचावर आपण इथून मार्क करायचं आहे. जिथे आपण ही टक्सची रेषा आखली बस त्याच्या पुढे आपण 3 इंचावर टक्सचा माप टाकायचा आहे. आणि आता इथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता इथपर्यंत आपण हा राऊंड आकार द्यायचा आहे आणि ह्याच्या पुढे मग आपण हा आतल्या बाजूने वळवायचा आहे. आता हा जो आपण 3 इंच वाढवला आहे तोच हा इकडच्या साईडने 3 इंच वाढवायचा आहे आपल्याला. आणि हे डायरेक्ट आपल्याला इथं कट करायचं. इथे ही रेषा आखायची. म्हणजे जेवढा टक्स आपण इथे घेतला तेवढाच हा इकडे घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे आता आपण वाढवलं नाही आहे. इतर आपण जेव्हा प्रिन्सेस कट करतो तेव्हा इथे आपण वाढवतो. तर इथे वाढवायचं नाही आहे कारण आपल्याला इथे मधून कट करायचं आहे आणि याला आपण मार्जिन देणार आहोत. म्हणजे आपण डायरेक्ट आपण कापडावर कट करता नाही येईल. त्याच्यासाठी आपल्याला इथे कट केल्यानंतर मार्जिन द्यायचं. म्हणून आधी पेपर कटिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे मार्जिन देऊन कापडावर कट करणार आहोत. आता ही झाली आपली पेपर कटिंग. आता याला कट करून घेऊ आपण.
पाहू शकता हा मागचा पार्ट आहे आणि हा पुढचा पार्ट. आता जेव्हा आपण पेपरवर ठेवू त्यावेळेस आपल्याला इथे या बाजूला कापडावर ठेवू त्या बाजूला इथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन दे. तुम्हाला दाखवते कापडावर ठेवून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाहू शकता आपण आता पेपर कटिंग सगळे मी ठेवले आहेत. हा मागचा पार्ट आहे. आता आहे असंच हा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर हा पुढचा पार्ट आहे. आता हा मुंड्याचा साईड आहे. ही मुंड्याची साईड आहे अशी साकायची आहे. कंबरीचा भाग आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे जिथं आपण जॉईंट करणार आहोत प्रिन्सेस कट. इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. जेवढं आपण मार्जिन शिवणार आहोत तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच घेतले आणि असं हे मार्जिन दिले आपण. त्यानंतर आता हा पार्ट आपण ठेवायचा आहे. आता याला पुढच्या बाजूने आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. हा आहे गळ्याचीच बाजू आहे. गळ्याची बाजू आहे असंच ठेवायचं आहे. आणि आता या बाजूने जिथं आपल्याला जॉईंट करायचं आहे तिथं आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आपण मार्जिन कुठं घेतलं आहे. जिथं आपल्याला प्रिन्सेस कट शिवायचा आहे तिथे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं ड्रॉ करून. आता याला कट करायचं आहे. ते मी नंतर करीन. व्हिडिओ खूप मोठा होतो मग. तर हा नवीन पॅटर्न नक्की तुम्ही शिका आणि ट्राय जरूर करा. असेच वेगवेगळे पॅटर्न तुम्ही शिका आणि शिवा देखील. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि वेगवेगळे पॅटर्न शिकण्याचा म्हणजे जेव्हा आपल्याला नवीन नवीन पॅटर्न येतात तेव्हा आपल्याला जास्त आनंद होतो. तर असाच वेगळा पॅटर्न नक्की शिका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ. धन्यवाद.